श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींने नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्री वल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 49. श्रीपादांचे कर्मविध्वंस विधान 33 संख्या विशेष कुरुगड्डीमधील त्यांचे कार्यक्रम. श्रीपाद एकदा मला म्हणाले, शंकर भट्टा, आपण अनुष्ठान करतो ती विद्या अग्निविद्या आहे. अग्नि उपासना हे क्षत्रिय लक्षण आहे. तुझी अग्नि उपासना म्हणजे मोठी चूल पेटवून स्वयंपाक करणेच. त्यावर मी श्रीपादांना म्हटले, महागुरूंचा जय जयकार असो. माझ्यानंतरही ही चूल अशीच पेटत राहिली पाहिजे. त्यावर ते म्हणाले, तुझ्या चुलीतल्या अग्नीमध्ये स्वतःची शक्ती नाही. माझी योगशक्ती मिळाल्यामुळे त्या चुलीवर तू शिजवलेले अन्न प्रसाद रूपात तयार होऊन भक्तांचे दुःख दैन्य हरण होते. ही मोठी चूल फक्त 9 वर्षच पेटणार. म्हणजे माझ्या 30व्या वर्षी मी माझे शरीर गुप्त ठेवणार. त्यानंतर 3 वर्ष माझ्या तेजोमय रूपाने श्रद्धाळूंना दर्शन देईन. तेव्हा माझे वय 33 वर्षांचे होईल. योग्यांच्या जीवनात अनेक बदल घडवणारे हे 33वे वर्ष. पाठीतल्या मेरुदंडकाची मणके 33, रुद्रगणांची संख्या 33 कोटी. त्यानंतर पण आपला अग्नियज्ञ चालेल. स्थूल रूपाने आलेल्या कर्मांना दग्ध करण्याचे प्रतीक म्हणजे ही अग्नि आराधना होय. भक्तांचे कर्म स्थूल रूपात यायच्या आधी सूक्ष्म रूपाला चिकटून राहतात. त्याआधी ते कर्म कारण स्वरूपी कारण शरीरात असतात. 33 वर्षानंतर मलाही अशा प्रकारची अग्निपूजा करणे आवश्यक नाही. मला शरण आलेल्यांचे पापकर्म सूक्ष्म शरीरात राहून व कारण योग अग्नीने दग्ध होतील. तू मात्र माझ्या 30व्या वर्षापर्यंत मोठी चूल पेटवतच राहा. त्यानंतर माझे भक्त येऊन त्यांचा स्वयंपाक तेच करतील. तसे 3 वर्षे होणार. त्यानंतर स्थूल रूपाने या अग्निपूजेची आवश्यकता नाही. पृथ्वी यज्ञ प्रारंभ केला आहे. ते दिग्विजयीपणे होत आहे. जलयज्ञाचा पण प्रारंभ झाला आहे. तेही उत्तमपणे होत आहे. सध्या अग्निपूजा अग्नियज्ञाने सुरू केली आहे. ही पण अप्रतिहतपणे चालेल. समस्त प्राणीमात्रातील अग्निस्वरूप मीच. सर्वांना पवित्र करणारा पण मीच. सर्व दग्ध करणारा पण मीच. पंचमहाभूता संबंधीचे यज्ञ मी कधी ऐकले नव्हते. श्रीपादांच्या लीला विधानाबद्दल विचार करणे व्यर्थच असा निर्णय मनाने घेतला. एकदा एक नूतन परिणीत जोडपे श्रीपादांच्या दर्शनासाठी आले. त्यांना पंचदेव पहाड येथील दरबारात राहायला सांगितले. 2 दिवसांनी तो युवक मरण पावला. श्रीपाद महागुरु त्यांचे रक्षण करतील. वरदान देणारे ते कृपाळू देव आहेत असा त्यांचा विश्वास होता. पण नववधूला दुःखसह असे वैधव्य प्राप्त झाले. त्या जोडप्याचे नातलग पंचदेव पहाडाला आले. शव दहन करायचे की नाही हा विषय संदिग्ध होता. कारण श्रीपादांच्या अनुमतीशिवाय पंचदेव पहाडाच्या दरबारातून शव घेऊन जाणे शक्य नव्हते. नववधूने आपली दीन अवस्था श्रीपादांना कळवली. श्रीपाद म्हणाले, कर्मफळ अनिवार्य. त्यावर नववधू म्हणाली, जड कर्मामुळे खरंच माझा पती मृत्युमुखी पडला असेल तर देऊळ बांधून त्या कर्माचीच पूजा केलेली बरी. चैतन्य स्वरूप अग्निवस्त्रधारी अग्निरूप श्रीपादांना साध्य असाध्य असे काही नाही असे मी ऐकले होते. या अभागिनीला मांगल्य भिक्षा देऊन धन्य करावे. त्या नववधूचा श्रीपादांच्या दयादृष्टीवर व कारुण्यावर दृढ विश्वास होता. मेलेल्यांना जीवनदान. त्यावर श्रीपाद म्हणाले, विश्वासो फलदायकम. माझ्यावर तुझी दृढ भक्ती असेल तर तुझा पती नक्की जिवंत होईल. पण कर्मसिद्धांताच्या व्यतिरिक्त होऊ नये म्हणून काहीतरी उपाय शोधू.
तुझे मंगळसूत्र विकून तुझ्या नवऱ्याच्या वजनाएवढी लाकडे तू मला आणून दे. ती लाकडे चुलीत टाकून अन्न शिजवेल. ज्या लाकडाने तुझ्या पतीचे शरीर दग्ध झाले असते त्या लाकडामध्ये हे अमांगल्य व मृत्यूरूपी कर्माची स्पंदने आकर्षित झाली आहेत. ती लाकडे या चुलीत दग्ध होतील व शिजलेल्या श्राद्ध अन्नाने अमांगल्य बाधा शांत होईल. हे ऐकून तिने तसेच केले व तिचा पती सजीव झाला. श्रीपाद अशाच प्रकाराने भक्तांची पापकर्मे लाकडात आकर्षित करीत. चुलीत लाकडे दग्ध होत व त्या अग्नीवर शिजवलेला रुचकर स्वयंपाक शुभ प्रसाद रूपाने भक्तांना दिला जायचा. दरिद्री ब्राह्मणावर विशेष अनुग्रह. एकदा एक गरीब ब्राह्मण श्रीपादांच्या दर्शनासाठी आला. श्रीपादांनी कृपा केली नाही तर आत्महत्येशिवाय मला दुसरे गत्यंतर नाही असे त्यांनी श्रीपादांना सांगितले. तेव्हा श्रीपादांनी एक जळते लाकूड आणले व त्याच्या अंगाला लावले. तो ब्राह्मण बराच वेळ तळमळत राहिला. श्रीपाद त्याला म्हणाले, अरे ब्राह्मणा, मी उपेक्षा केली असती, तुझ्यावर कृपा केली नसती तर तू खरंच आत्महत्या केली असती. आत्महत्येच्या पापकर्माची सर्व स्पंदने या जळत्या लाकडाने नष्ट केली आहेत. आता यापुढे तुला दारिद्र्य भोगावे लागणार नाही. आता हे विजलेले जळके लाकूड तू तुझ्या उपरण्यात गुंडाळून घरी घेऊन जा. ब्राह्मणाने तसेच केले. घरी जाऊन वस्त्रातले लाकूड काढले तर ते सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे ब्राह्मणाचे दारिद्र्य नष्ट झाले. श्रीपाद अग्नियज्ञामुळे विचित्र पद्धतीने भक्तांचे पापकर्माचा नाश करीत असतात. कधी कधी भक्तांना खास भाज्या म्हणजे वांगी किंवा भेंडी आणायला सांगायचे. त्या भाज्यात त्या भक्तांचे पापकर्म आकर्षित करीत व त्याची भाजी शिजवून त्यांना खायला देत. त्यामुळे त्यांचे कर्मदोष नाहीसे होत असत. एका मुलीला न्हाण आले तरी तिचे लग्न होत नव्हते. तिला मंगळ होता. त्याने तिच्याकडून तूर आणवली व तिला स्वयंपाक करायला लावला व तिच्यासोबत सर्वांनाच तो खायला लावला. अशा प्रकारे कर्मबंध नाहीसे होऊन त्या मुलीला योग्य मुलाशी त्या मुलीचा विवाह झाला. काही लोकांना दरबाराच्या स्वयंपाकासाठी गाईचे तूप आणायला सांगायचे. काही लोकांना गाईच्या तुपाचे दिवे लावायला सांगत. क्लिष्ट परिस्थितीत असताना कन्येचा विवाह ठरत नसल्यास राहू काळात शुक्रवारी अंबिकेची पूजा करायला सांगत. एकदा एक भक्त खूप आजारी पडला. श्रीपाद त्याच्या घरी गेले. जिथे तो झोपला होता तिथे त्यांनी एरंडीच्या तेलाचा दिवा लावला व रात्री कुठल्याही परिस्थितीत तो दिवा विझू देऊ नका म्हणून सांगितले. तेलही जपून टाकायला सांगितले. ते करताच तो भक्त रोगमुक्त झाला. एक भक्त अगदी निर्धन होता. श्रीपादांनी त्याला सांगितले की 1 आठवडा गाईच्या तुपाचा अखंड दीप लाव, लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करेल. तसेच झाले. अशा प्रकारे नित्य नवीन पद्धतीने शरण आलेल्या भक्तांना पापकर्मातून विमुक्त करत असत. त्या सर्व पद्धती मानवाला समजणे अशक्य. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 49 संपूर्ण.